गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्लॉग. तो गाईज आपला डेली व्लॉगमधला 95 नंबरचा व्लॉग आहे. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आता 2 ऑर्डर पिकअप केले आहेत मी, एक वेस्टला द्यायचे आणि एक साब्यामध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल मला साब्यातली पहिली ऑर्डर द्यायला जायचं आहे. तर बघूया आजच्या दिवसात पण गाडी धुवायला भेटते का नाही, कारण की काल गेलेलो गाडी धुवायला बट तो शॉप बंद होता, सर्व्हिस सेंटर बंद होता, त्यामुळे धुवायला नाही भेटली. तर आज ट्राय करणार आहे गाडी धुवायचा. आणि आज थंडी तर भरपूर आहे, त्यामुळे बोला भरायला हुडी घालून आलो आहे. तर जाऊ पहिल्यांदा साब्यातली ऑर्डर द्यायला अँड नंतर मग वेस्टची ऑर्डर. गाईस काय गर्दी आहे यार, फक्त एकच आपला एक्सिलेटर आहे तो चालू आहे आणि तिकडचा जो शिड्या आहेत ना त्या बंद आहेत, त्यामुळे पूर्ण चॉकअप झालं आहे. आणि आमची ऑर्डर आहे ती पण लेट होणार होता वाटतं मला. तर एक वेळ चालू असतं ना एक्सिलेटर, काय इश्यू नसतं झाला. बट आता इथूनच 15 मिनटं चढायला लागणार आहे गाईस. तर अजून फाटक बघा, बरोबर अर्धा ते पाऊण तास झाला. मी वेजची ऑर्डर देऊन आलो जस्ट, आणि साऊथ इंडियनला ऑर्डर द्यायला ठेवली आहे, म्हणजे 4-5 आयटम आहे. तर ते बनायला टाईम लागेल, अर्धा 15-20 मिनटं तर लागणार ते आयटम बनायला. त्यासाठी काय हॉटेलच्या इथं बसलं आहे जरा, आणि बघू अजून किती वेळ लागतो या फाटक ओपन व्हायला. आणि एक्सिलेटरला एवढी बेकार गर्दी झाली आहे ना, कारण एक्सिलेटर जो आहे वरती चढायचा तोच बंद आहे. आणि आधी सुद्धा आहेत त्या पण म्हणजे काम चालू असल्यामुळे बंद करून ठेवलं आहे. 1 ते 2 हफ्ते झाले बंद ठेवलं आहेत. आणि आता फायनली फाटक ओपन झालं आहे बघा, बरोबर पाऊण तास झाला आहे आणि फाटक ओपन झालं आहे. तर आपल्या एक जी ऑर्डर आहे ना आपली साऊथ इंडियनची, ती द्यायचं दातुलीला. मग तिथून जाऊन पहिला पेट्रोल भरेल. ही ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर बघू आता आपल्या किती ऑर्डर होती. चलो गाइस, फाइनली अपना ऑर्डर कंप्लीट मिल चुका है. आधा घंटा हुआ है ऑर्डर को, और कस्टमर को कॉल कर करके मेरे को 20 मिनट हुआ, क्योंकि कस्टमर कॉल ही नहीं उठा रहा था. तो अभी जाते हैं सीधा दातुली माताडी गाँव. और ये जो फाटक है ना, अभी जस्ट ओपन हुआ था, 10 मिनट हुआ था और तुरंत ओपन हुआ है. और उसके पहले का फाटक जो आधा से पौना घंटा हुआ, तो तभी भी चालू नहीं हुआ था. तो अभी अपन को चलते, अपना काम हो गया, अपना ऑर्डर मिल गया, अपन जाएंगे सीधा दातुली. तर चला काही फायनली आपल्या 3 ऑर्डर कंप्लीट झाल्या. आणि माताडीची ऑर्डर तिसरी ऑर्डर होती. त्यानंतर गाडी म्हणजे पूर्ण पेट्रोल लीन झालेलं, कशी आली पेट्रोल पंपाची गाडी. आणि आता 150चा पेट्रोल भरला आहे. तर आज काही करून आपल्याला 30 ऑर्डर कंप्लीट मारायच्याच आहेत, कारण की 150चा पेट्रोल लागलं तर 150चा इन्सेंटिव्ह आलाच पाहिजे. तर जाऊया डायरेक्ट आता जे सुद्धाला, आणि ती ऑर्डर द्यायची आपल्या KJ कॉम्प्लेक्सला. तर ही 4थी ऑर्डर आहे. आज ऑर्डर होत्या बट ऑर्डर मला लांबच्या भेटलं, त्यामुळे लेट झाला. तर जाऊ डायरेक्ट आता जे सुद्धाला, कारण फाटक जर भेटलं तर अजून लेट होईल. तर जाऊ फटाफट आता जे सुद्धाला. चला गाईज, ही बघा 5वी ऑर्डर. आणि या ऑर्डरला बरोबर 40 मिनटं झाली आहेत. मी जेव्हा माताडीला होतो ना, तेव्हा ही ऑर्डर ॲक्सेप्ट केलेली, बट तेव्हा सांगितलेलं ती ऑर्डर एक्सचेंज कर कोणा तरी, तर लेट होईल. बट अजून त्या सुंदरमबाईने ऑर्डर एक्सचेंजच नव्हती गेली. तर जावं लागेल आता ही ऑर्डर घेऊन आपल्याला आगासानला. ही आपली 5वी ऑर्डर आहे. काहीच आपल्या 7 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि कालच्यापेक्षा तर आज वाटतं मला तर ऑर्डर जाम स्लो आहेत. म्हणजे काल एवढ्यात माझे 10 ऑर्डर कंप्लीट झालेल्या, 9 वाजता येऊन. आणि आता फक्त 7 ऑर्डर झाल्या आहेत. काय करणार आहे, आज मारायचं आहे ऑर्डर, तर 30 ऑर्डर मारायचे आहेत. तर बघू होतील का नाही, कारण की आज ऑर्डर पण स्लो आहे. आता जातो डायरेक्ट देसी बॉपला. चला गाईज, फायनली आपली 8व्या नंबरची ऑर्डर आपल्याला भेटलेली आहे. बरोबर अर्ध्या तासानंतर ही ऑर्डर भेटली आहे. आणि हा बघा आला आहे ऑर्डरला, एक ऑर्डर मारून बसला आहे. तर ही ऑर्डर आहे माझी साऊथ इंडियनची, आणि द्यायचे ते आमच्या बिल्डिंगमध्ये द्यायचे. तर कामपीठ जवळचीच ऑर्डर आहे. पिकअप आणि डिलिव्हर म्हणून टाकलेली आहे पहिल्यांदाच, कारण की दुसरी ऑर्डर भेटायला. तर जाऊ डायरेक्ट आता साऊथ इंडियनला पहिला ती ऑर्डर घेऊ. आपल्याकडे 9वी ऑर्डर आहे, आणि 10वी ऑर्डर आहे ती आपल्या बुकिंगमध्ये ठेवली आहे. आणि सकाळी 8 वाजल्यापासून आता बरोबर वाजलं 12:30. तर आपल्या टोटल 10 ऑर्डर होतील, दोन्ही ऑर्डर खाडीला न्यायचे आहेत. तर लेट्स जाऊया फटाफट. ही ऑर्डर एक आहे, आणि एक डिकीमध्ये आहे. डिकीमधली ऑर्डर आपल्याला निर्मल नगरीला द्यायची. तर जाऊया डायरेक्ट आता खाडीला. चला गाईज, टोटली आपल्या 10 ऑर्डर कंप्लीट झाल्यात, आणि 3 ऑर्डर भेटल्यात एका टायमाला आता बरोबर. त्या 3 ऑर्डर, 2 ऑर्डर वेस्टच्या आहेत आणि एक आपली साब्यातली आहे. तर एक साब्यातली आहे ती पहिली द्यायची, नंतर दोन्ही ऑर्डर द्यायच्या. आणि आता जाऊ डायरेक्ट पहिला साब्यामध्ये. तर चला गाईज, सकाळपासून आपल्या झाल्यात बरोबर 16 ऑर्डर, आणि 17वी ऑर्डर लागली आहे माऊली पोळी भाजी केंद्र. गाडी लावलेली तर पार्किंगला, की पूर्ण मागली आहे. अजून आज पण बंद होतं शॉप, त्यामुळे आज पण सर्व्हिसिंग करायला भेटली नाही. तर बघू आता कधी भेटतो टायमिंग गाडी धुवायला. तर चला गाईज, सकाळपासूनची आपली ही 17वी ऑर्डर आहे. सकाळी 8 वाजल्यापासून बरोबर आता 3 वाजल्यात, आणि आपले 17 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. ही माऊली पोळी भाजी केंद्राची ऑर्डर होती, तर ती आता द्यायच्या प्लस सिद्धी नाही घेत जाऊन. तर
तर चला गाईस, आपल्या टोटल 18 ऑर्डर कंप्लीट झाल्यात आणि 19वी ऑर्डर घेतली आहे. काल एवढ्यात आपल्या 4 वाजेपर्यंत 20 ऑर्डर कंप्लीट झालेल्या आणि आत्ता 19वी ऑर्डर लागली आहे. म्हणजे काल 9 वाजता येऊन पण एवढ्यात आपल्या 20 ऑर्डर झालेल्या आणि आज 8ला येऊन एवढ्या 18 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. तर जाऊन दे, कोई ना. 30 ऑर्डरचं टार्गेट ठेवलं आहे, बट ज्या दिवशी टार्गेट ठेवतो ना त्या दिवशी ऑर्डर होतच नाही. असं तर माझा भरपूर झाला आहे, बट आज बघू होतो का नाही. तर पहिला 19वी ऑर्डर देऊया. आय थिंक 4:30पर्यंत आय थिंक म्हणजे 20 ऑर्डर कंप्लीट होतील. तर चला गाईज, फायनली आपल्या 23 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत सकाळी 8 वाजल्यापासून आणि आता बरोबर वाजले आहेत 4:45 आणि आता टोटल 2 ऑर्डर आहेत. त्यातली एक ऑर्डर पिकअप करायची आहे शॉर्मा एक्सप्रेसमधून आणि एक ऑर्डर घेतली आहे. एक ऑर्डर आहे ती दातुलीला द्यायची आहे आणि एक शॉर्मा एक्सप्रेसची आहे ती आपल्या टर्निंगला द्यायची आहे. तर पहिला ती टर्निंगची ऑर्डर देऊया, त्यानंतर मग आपण जाऊ डायरेक्ट दातुलीला. म्हणजे आपल्या टोटल 25 ऑर्डर कंप्लीट होतील. काल आय थिंक 9-9:15 वाजेपर्यंत आपले 25 ऑर्डर कंप्लीट झालेल्या अँड आज एवढ्या लवकर झालेत कारण की आज कुठे गेलोच नाही 4 नंतर. तर चला गाईज, ही बघा एक्झॉटिकची ऑर्डर. आजच्या दिवसातली आपली 30 नंबरची ऑर्डर आहे गाईज. सकाळी 8 वाजल्यापासून आणि आता बरोबर 7:30 वाजले. 8 वाजायच्या आधी आपले 30 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. लास्टची ऑर्डर आहे 7:00. तर नेक्स्ट जाऊया, ही ऑर्डर कंप्लीट करूया आणि अजून अर्धा तास बाकी आहे. 8 वाजेपर्यंत आपण अजून किती ऑर्डर मारतो बघूया. तर चला गाईज, 31 नंबरची ऑर्डर लागली आपल्याला वैभव चायनीज कॉर्नर. ती द्यायची आपल्याला दिगंबर अपार्टमेंटमध्ये. तरी लास्टची ऑर्डर आहे आपल्या आजच्या दिवसातली. चला गाईज, लास्टची ऑर्डर पिकअप केली आहे आणि आता जायचं आपल्याला यायला लास्टची ऑर्डर श्रीधरनगर दिगंबर अपार्टमेंट. तर गाईज, हे बघा आपला संध्याकाळचा नाश्ता. टोटल 31 ऑर्डर मारल्या सकाळी 8 वाजल्यापासून बरोबर 8 वाजेपर्यंत. घरी जेवायला पण नाही गेलो, फक्त सकाळी मेंदूवड्याचा नाश्ता केलेला, चपाती खाल्लेली येताना आणि आता हे. तर आता जाऊ डायरेक्ट घरी हे नाश्ता करून. आणि हा बघा, हा नुसता येड्यासारखा असा असतो बाबा, लय डेंजर आहे हो. शेजवानमध्ये फुल इज्जत आहे भावाला. तर आता नाश्ता करू जरा. दहीपुरी आपली स्पेशल आवडती. One hour later. तर फायनली गाईज, आजच्या दिवसात सकाळी 8 वाजल्यापासून रात्रीचे संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत टोटल आपले 31 ऑर्डर कंप्लीट झाल्या आणि असं ठरलेलं की म्हणजे आज फक्त 25च ऑर्डर मारायच्या. बट चॅलेंज ठेवलेलं स्वतःसाठी, कारण की काल 25 मारलेल्या आणि आज काय पण करून 30 ऑर्डर मारायच्या होत्या. आणि जेव्हा जेव्हा मी विचार करून 30 ऑर्डर मारायचा तेव्हा कधीच होत नाही, बट आज फर्स्ट टाईम झाले आहेत की 30 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. तर आय होप की गाईज तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता आपला डेली ब्लॉगमधला 95 नंबरचा ब्लॉग आवडला असेल. प्लीज कमेंट करून सांगा आणि नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला 3000 सबस्क्रायबरचा टार्गेट आहे, तो कंप्लीट करायचा आहे. तर असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आपल्या चॅनलला. तर प्लीज सबस्क्राईब पण करा. भेटू आता आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ.